नमस्कार प्रेक्षकांनो. आजचा भाग भावनांनी, गैरसमजांनी आणि धक्कादायक घटनांनी भरलेला पाहायला मिळतो. सुरुवात होते जीवाच्या अस्वस्थ मनस्थितीपासून. नंदिनीने आपल्यावर ओरडल्यामुळे जीवा पूर्णपणे हरवलेला असतो. गुड्डू त्याच्याशी माफी मागतो, पण जीवा लगेचच ओळखतो की गुड्डीने मुद्दाम परिस्थिती अशी निर्माण केली आहे की नंदिनीचा राग थेट त्याच्यावरच जावा. तरीसुद्धा जीवा एकच निर्णय घेतो, प्रेमासाठी काहीही सहन करायचं. गुड्डू प्रॉन्स आणतो आणि जीवालाच माहीत असतं की त्याला प्रॉन्सची ॲलर्जी आहे, पण नंदिनीला मिळवण्यासाठी तो स्वतःच्या जीवाचीही पर्वा करत नाही. काहीही झालं तरी नंदिनीसाठी हे करणारच असा तो हट्ट मनाशी धरतो. दुसरीकडे पार्थला मोठा अवॉर्ड मिळाल्यामुळे मानिनी प्रचंड आनंदात असते. पार्थ सुरुवातीला आईची थोडीशी चेष्टा करतो, पण नंतर जेव्हा तो ट्रॉफी दाखवतो तेव्हा मानिनीचा आनंद मात्र गगनात मावत नाही. आपल्या मुलावर तिला प्रचंड अभिमान असतो. याच आनंदात काव्या पार्थला आधार देते. ती त्याच्या मेहनतीवर, चिकाटीवर आणि प्रामाणिकपणावर पूर्ण विश्वास व्यक्त करते. पार्थला अवॉर्ड मिळेल याची तिला 100% खात्री असते. काव्याचे शब्द पार्थच्या मनावर खोलवर भिडतात. तिचा विश्वास, तिचं प्रेम आणि तिची प्रामाणिक भावना पार्थला स्पष्टपणे जाणवते, पण तरीही तो गोंधळलेला असतो. घरी रम्या येते आणि नेहमीप्रमाणे आनंदावर पाणी फेरण्याचा प्रयत्न करते. ती पार्थला बाहेर घेऊन जाण्याच्या गोष्टी करते, पण काव्या शांतपणे तिला वास्तव दाखवते. रम्याच्या चेहऱ्यावरचा राग स्पष्ट दिसतो. इकडे आनंद निवासमध्ये नंदिनी खूप दिवसांनी येते. ती सगळ्या गोष्टी तपासते. वृद्धांची काळजी, खर्च, उपचार. तिला जाणवतं की काही गोष्टी तिच्याकडून दुर्लक्षित झाल्या आहेत. त्याचवेळी एका मुलीची इच्छा समोर येते. नंदिनी आणि जीवा यांनी तिचं कन्यादान करावं हे ऐकून नंदिनी विचारात पडते. याच दरम्यान नंदिनीच्या हातातून पाण्याचा ग्लास पडून फुटतो. साधी घटना असली तरीही नंदिनीच्या मनात एक वेगळीच अस्वस्थता निर्माण होते. काहीतरी वाईट घडणार आहे अशी भावना तिच्या मनात येते, पण स्वतःला समजवण्याचा प्रयत्न करते. दुसरीकडे घरी पार्थसाठी गाजराचा हलवा बनवण्याची तयारी सुरू असते. मानिनी मात्र मीडियावाल्यांमुळे टेन्शनमध्ये असते. आधीच्या अनुभवामुळे तिला भीती वाटते की पुन्हा पार्थच्या वैयक्तिक आयुष्यावर प्रश्न विचारले जातील आणि तिची भीती खरी ठरते. मीडियावाले पार्थला प्रश्न विचारायला सुरुवात करतात. सुरुवातीला पार्थ शांतपणे उत्तर देतो, पण जेव्हा त्याच्या वैयक्तिक आयुष्यावर आणि पत्नीबद्दल प्रश्न विचारले जातात तेव्हा त्याचा संयम सुटतो. तेवढ्यात काव्या तिथे पोचते. साडीतील तिचा आत्मविश्वास, तिची ठाम भूमिका सगळ्यांचं लक्ष वेधून घेते. ती स्पष्टपणे सांगते की पार्थच्या आयुष्याबद्दल गैरसमज पसरवण्याचा अधिकार कोणालाच दिलेला नाही. रम्या हे सगळं पाहून हादरते आणि शेवटाकडे येताना भागाला धक्कादायक वळण मिळतं. जीवा प्रॉन्स खातो. सुरुवातीला तो त्रास लपवण्याचा प्रयत्न करतो, पण काही वेळातच त्याच्या शरीरावर गंभीर रिॲक्शन दिसू लागतात. चेहरा लाल होतो, श्वास घ्यायला त्रास होतो. गुड्डू घाबरून जातो. नंदिनीला फोन करतो, पण नंदिनी हे सगळं नाटक समजून फोन कट करते. क्षणातच परिस्थिती गंभीर बनते. जीवा पूर्णपणे अशक्त होतो आणि जमिनीवर कोसळतो. गुड्डू मदतीसाठी धावत सुटतो. आता पुढे पाहायला मिळणार आहे की जीवाचं काय आता सत्य बाहेर येणार आहे. नंदिनी वेळेत सगळ्या गोष्टी सावरून घेणार आहे का, आणि पार्थचं आणि काव्याचं नातं कोणत्या वळणावर पोचणार आहे, पाहूया पुढच्या भागामध्ये.